उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश। न्यू हायस्कूल सिरसाळा येथे अंमली पदार्थ व धूम्रपान निर्मूलन जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न। विद्यार्थी आणि तरुणांना व्यसनहीनतेपासून दूर ठेवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सिरसाळा येथील न्यू हायस्कूल शाळेमध्ये अंमली पदार्थ व धूम्रपान निर्मूलन जनजागृती कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे उद्घाटन सिरसाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री संजय कुमार राठोड यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री भागवत बाप्पा देशमुख यांनी भूषवले। या प्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून शालेय समितीचे सदस्य श्री सुमंत काका देशमुख, प्रशालेचे प्रशासकीय प्रमुख तथा प्राचार्य राठोड सर, पोलीस कॉन्स्टेबल सोनोने समुद्रे, भागवत हवेले, कॉलेज विभाग प्रमुख श्री शिंगणे सर यांच्यासह सर्व शिक्षक, प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत व सत्कार मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आला। शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य यांनी आपल्या प्रास्ताविकता अंमली पदार्थ व धूम्रपान हे विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे भविष्य कसे उद्ध्वस्त करतात यावर प्रकाश टाकला। तसेच विद्यार्थ्यांनी या व्यसनापासून कसे दूर राहावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले। प्रमुख पाहुणे तथा पोलीस उपनिरीक्षक श्री संजय कुमार राठोड यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, त्यावरील उपाय, कायदेशीर बाबी, वाहतुकीचे नियम आणि पोक्सो कायद्याविषयी अत्यंत सविस्तर व मार्गदर्शनपर संवाद साधला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिंगणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन ही त्यांनीच मानले। आणि पाणी फुले व काळ्या हिरवट ते तपकिरी रंगाचा त्याचा धूर केला असता तर गांजा हा साधारणपणे गांजाची शेती करण्यासाठी आपल्याला शासनाकडून परवानगी घ्यावी लागते। कोणताही गांजा हा सर्रासपणे ग्रामीण भागामध्ये उत्पादन आणि अवैधरित्या याची वाहतूक करणारे लोक भरपूर आहेत। चरस वनस्पतीच्या चिकापासून बनवला जाणारा घट्ट पदार्थ आणि भांग वनस्पतीची पाने वाटून बनवलेले पारंपरिक मिश्रण आहे। याच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम थोडक्यात सांगतो तुम्हाला। ड्रग्स मध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम होतो। हे परिणाम काही वेळा लगेच दिसतात तर काही वेळा अनेक वर्षानंतर दिसून येतात, पण नक्की शरीरावर परिणाम होतात। एकदा शरीर खराब झाले की पैसे देऊन सुद्धा ही दुरुस्त होत नाही। याचा शरीरावर कोणत्या अवयवावर आणि आपल्या सिस्टमवर परिणाम होतो। सर्वात प्रथम याचा परिणाम मेंदूवर होतो। स्मरणशक्ती कमी होते, निर्णय घेण्याची क्षमता नष्ट होते, मती भ्रम होतात, नैराश्य येते आणि त्याच्यातून आत्महत्येचा विचार। उन्नती लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण।